पद्धतीने आंदोलन केलेलं आहे इथे आम्ही जनताचे सुखासाठी त्याच्यामध्ये राजकारण होऊ नये एवढंच मान्य करतो. हे राजकारण महानगरपालिकाचे अधिकारी करतात. तुमचा मंडळ काही आता ओपनिंग होऊन देणार? ओपनिंग 100% होणार. जनताचा मान ठेवणारच आम्ही. जनतासाठी एक हॉस्पिटल होते, त्यामुळे कुठलाही राजकीय पक्षाचा लावलं नाही. एक सांगतो, मुळामध्ये मी फक्त एवढंच कळवलं कमिशनर साहेबांनी यांना का उद्याच्या उद्या ओपनिंग करायचं आहे. आम्ही होतो मुंबईला, काल 6 वाजेपर्यंत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या भेटीत होतो. हे माझा नाही येत फोटो तिकडे. पण या गोष्टीमुळे कुठेतरी वसईची जी आपली संस्कृती आहे ती कुठेतरी आपल्याला संस्कृतीचा प्रश्न नाही. माझा फोटो साधा समोर बघा. जो गदारोळ घातला गेला हे जाऊन द्यावं, त्यांची संस्कृती ती आहे, त्यांच्याकडून अपेक्षा नाही करायची. काही हे करतात, मी त्यांच्यावर बोलायला पण व्हायला पाहिजे होतं. पण त्याचा श्रेय फक्त एकच व्यक्ती जर घेत असेल तर आमचा विरोध आहे त्याला. आमचं एकच जर पालकमंत्री इकडेचे आहेत आणि ते सकाळ संध्याकाळ कधी येतात तिकडे, पण ते पालकमंत्र्याचं पण नाव नाही काय. आमचं कुठल्याही आमदारांनी इथे भुलकुवत करायचं, चांगल्या कामाला आमचं सपोर्ट आहे. मी कोणाला दोष देत नाही. आम्ही फक्त आमचं आयुक्ताला एकच म्हणणं आहे, आपल्या पालकमंत्र्याचं नाव काय ना हे तुम्ही आम्हाला सांगा. आता उद्घाटन आहे आपण बोर्ड लावलेले आहेत. आपण याच्यात स्पष्टीकरण दिलं पाहिजे. आपण बोर्ड लावलेलं विकासासाठी बोर्ड चेंज करा. बोर्ड चेंज करा. प्रोटोकॉल प्रमाणे ठेवायचे. प्रोटोकॉल पाहिजे. खासदारांचं नाव इन्कलाब न्यूज लाइव, खबरों का एक्सप्रेस. आणि हे नेहमी होतं. हे आपल्या कार्यालयातून नेहमी होतं काय. आणि हे नेहमी होतं. हे आपल्या कार्यालयातून नेहमी होतं काय. आपण पहिले आमदार आहे का खासदार आहे. आणि महानगरपालिकेच्या फंडातून होतं. पहिले आमदार आहे का खासदार आहे का. शासनाने प्रोटोकॉल काय साहेब. हे बोर्ड चेंज कोणत्या कार्यक्रम मध्ये तुमचं पहिलं मनाने साहेबांचं नाव टाकायचं का. अरे कंचनजी, कोणत्या कामामध्ये शासन टाकायचं का. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केलं गया. मुख्यमंत्री असं म्हणणं आहे की त्यांना मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन करायला सांगितलं. आम्ही त्याला त्याच्या असं उद्घाटन करू. पण प्रोटोकॉल असतो. प्रोटोकॉल सर्व मुख्यमंत्र्याचं पण नाव नाही, पालकमंत्र्याचंच नाव नाही, म्हणून हे लोक आकर्षित. आमची भूमिका त्यांच्या भूमिका घेते चालेल, पण एक प्रोटोकॉल असतो. प्रोटोकॉल तो प्रत्येक पाळला गेला पाहिजे. कोणाला मतदान दिलं आमचं पण गुप्त आहे. या ठिकाणी अजिंक्य नाईक निवडणुकीत MCAच्या तुमचे जावई पण आहेत, ते काय सांगाल. मी MCAच्या ह्याच्यामध्ये राजकारणामध्ये कधी पडलो नाही.
त्याच्याकरता जर कोणाकडून मदत मागायची असेल तर ती नक्की मागेल जावाई म्हणून. त्या लोकांचं असं म्हणणं होतं आप्पा की या कार्यक्रमात कुठेच प्रोटोकॉल पाळला गेला नाही. तुम्ही कसला protocol? मुख्यमंत्र्यांचे फोटो लावले नाहीत, खासदारांचा फोटो अहो मी काहीच लावलं नाही. एक सांगतो, मुळामध्ये मी फक्त एवढंच कळवलं कमिशनर साहेबांनी यांना का उद्याच्या उद्या ओपनिंग करायचं आहे. आम्ही होतो मुंबईला काल 6 वाजेपर्यंत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या भेटीत होतो. हे माझा नाही मी फोटो तिकडे. पण या गोष्टीमुळे कुठेतरी वसईची जी आपली संस्कृती आहे ती कुठेतरी आपल्याला अहो संस्कृतीचा प्रश्न नाही. माझा फोटो साधा समोर बघा. नाही, जो गदारोळ घातला गेला एवढं हे चांगलं काम जाऊन द्यावं, करतोय. त्यांची संस्कृती ती आहे. त्यांच्याकडून अपेक्षा नाही करायची. काही हे करतात, मी त्यांच्यावर बोलायला पण इच्छुक नाही. विकास आघाड़ी एक कार्यक्रम घोषित करना चाहती है, इसका हमारा सख्त विरोध है. एक कार्यक्रम माननीय देवेंद्र जी ने जो शासन का पैसा है, पब्लिक के लिए दिया है. हमारे माननीय उपमुख्यमंत्र्यांचं नाव मुख्यमंत्र्यांचं नाव आलं पाहिजे. हमें जे सगळं डाळून त्यांच्या लोकांचं नाव टाकलं. राज्य सरकार आज 14 वेळा होतं. महाराष्ट्र शासनाने 25 कोटी रुपये आदरणीय देवेंद्रजीने काल पाठवले. माननीय देवेंद्रजी किंवा एकनाथ शिंदे साहेबांचा प्रोटोकॉल मध्ये उल्लेख केला नाही.